अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर शेख हसीना आज घडीला भारतामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आता डिप्लोमॅटिकली जे आहे भारतावर दबाव त्या ठिकाणी वाढवून या शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा जो आहे त्यांच्याकडून प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. पण पॉलिटिकल विच हंट म्हणजे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या प्रेरित हा निर्णय असल्यामुळे भारत सरकार तशा प्रकारचा निर्णय घेतो का, या दबावाला बळी पडतो का, हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी सतीश सर, हाच मुद्दा घेऊन आणखी काही प्रश्न आहेत की जर ज्या शेख हसीना जर भारतामध्ये असतील आणि जर अशा पद्धतीच्या निकाल येत असेल किंवा अशा पद्धतीची शिक्षा सुनावली जात असेल तर भारत आणि बांगलादेश यांच्यामधले आंतरराष्ट्रीय संबंध यावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो? आणि दुसरं म्हणजे शेख हसीना यांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळं सुरू होतं आणि त्यानंतर हा निकाल आला, त्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी काही वेळ दिला जाऊ शकतो? नक्कीच या दोन्ही मुद्द्यांवर जे आहे अत्यंत महत्वाचे असे मुद्दे आहेत. मुळातच 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली आणि त्यावेळेस शेख मुजीबुर रहमान जे शेख हसीना यांचे वडील आहेत तर त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल होता. आवामी लीग या पार्टीचा सुद्धा अत्यंत महत्वाचा रोल होता आणि भारतानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आहे अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. मागच्या काही काळामध्ये शेख मुजीबुर रहमान, आवामी लीग, शेख हसीना यांचा पत्ता कट करण्याचं काम या सध्याच्या मोहम्मद युनूस यांच्या सरकारनं त्या ठिकाणी त्याच्यात केलं होतं आणि त्या अनुषंगाने जे आहे हा निर्णय महत्वाचा आहे. आता पॉलिटिकल विच हंटिंग असल्यामुळे म्हणजे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या प्रेरित हा निर्णय असल्यामुळे सरकारचा या निर्णयावर दबाव असल्यामुळे भारत सरकार सरळ सरळ असं म्हणू शकतो की आम्ही एक्स्ट्राडिट करणार नाही, प्रत्यार्पण करणार नाही, कारण हा राजकीय दृष्ट्या प्रेरित अशा प्रकारचा निर्णय. दुसरी गोष्ट नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचं तत्व या ठिकाणी वापरलं नाही, कारण इन ऍब्सेन्शिया म्हणजे शेख हसीना त्याचबरोबर त्यांचे तेव्हाचे गृहमंत्री हे जे आहे तिथे उपस्थितच नव्हते, त्यांना संधीच दिली गेली नाही ज्याच्या माध्यमातून ते आपली बाजू त्या ठिकाणी मांडू शकतील. म्हणजे ते लॉ म्हणजे नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल फॉलो केलं नाही ही सुद्धा गोष्ट भारत त्या ठिकाणी मानेल. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये ऑलरेडी शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आहे एक प्रकारे तिथे पुढाकार घेऊन स्वतःची केस त्या ठिकाणी मांडलेली आहे की सध्याचं मोहम्मद युनूस सरकार हे त्या ठिकाणी मानवी मूल्यांचं जे आहे किंवा मानवी अधिकारांचं जे एक प्रकारे हनन करत आहे त्या अनुषंगाने सुद्धा केस सुरू आहे. तर हे सगळं एकत्रित पाहता भारतावर नक्कीच एक प्रकारे डिप्लोमॅटिकली दबाव वाढवण्याचा प्रयत्न हे बांगलादेशचं सरकार त्या ठिकाणी करेल. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता आणि शेख हसीना यांचं भारत बांगलादेश रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी असलेलं एक प्रकारचं कंट्रीब्युशन पाहता मला वाटत नाही की त्या सहजासहजी भारत जे आहे शेख हसीनांना बांगलादेशच्या हवाली त्या ठिकाणी करेल. अगदी सतीश सर, आणखी एक अपडेट याच्यामध्ये की सध्याची जर आपण बांगलादेशची परिस्थिती बघितली तर एका वर्षाच्या नंतर आताही बांगलादेश तशाच पद्धतीने धगधगताना दिसतंय, कारण आंदोलनं आताही सुरू आहेत, तशाच पद्धतीची जाळपोळ आणि हिंसाचार गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे. नक्कीच मी तर म्हणेल की जुलै 2024 पेक्षा सुद्धा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कारण आज घडीला जे आहे आंदोलनं त्या ठिकाणी सुरू आहे. त्याहून महत्वाचं जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या पॉलिटिकल पार्टीची एक प्रकारे मुस्कतदाबी करण्याचा हा प्रकार आहे. आवामी लीग सारखी महत्वाची पक्ष आणि त्याच्या प्रमुख शेख हसीना यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी देणं, त्यांच्या कार्यकर्त्यांवर जे आहे दबाव त्या ठिकाणी निर्माण करणं. BNP ही जी दुसरी पार्टी आहे त्या पार्टीचं सुद्धा जो आहे एक प्रकारे या सगळ्या परिस्थितीला ते जे आहेत बारकाईने त्या ठिकाणी पाहत आहेत आणि इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचं प्राबल्य असणारं अशा प्रकारची ती NCP पार्टी तिथे उदयाला त्या ठिकाणी येते. मुळात ओव्हरऑल परिस्थिती पाहिली तर राजकीय अस्थिरता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असणार आहे. जसं मी म्हटलं की इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा त्या ठिकाणी वाढतच जातोय. आर्थिकदृष्ट्या जे आहे तिथल्या जनतेचे बुरे हाल त्या ठिकाणी आहेत. व्हायलन्स, हिंसाचार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. या सगळ्या गोष्टीला एकत्रित जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एक वर्षानंतर सुद्धा म्हणजे त्यांचा पाय जो आहे बांगलादेशचा पाय आणखी खोलात जातोय आणि हे काय कमी होतं. आता ते पाकिस्तानच्या आणि चायनाच्या नादी लागून जर पुढची त्यांची रणनीती डिसाईड करणार असतील, विदेश नीती डिसाईड करणार असतील तर आणखी जे आहे बांगलादेशची बुरे हाल होतील. अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसतीये.